श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण स्वामी चरित्र सारांमूत अध्याय 13चे पठण करणार आहोत. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाडे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायार्थी वाढले. द्वादशायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रति कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची. स्वयंपाकादिक करावयासी लज्जा वाटसे त्यासी तया ते एक समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरतरतृप ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला. सेवेकऱ्यान माझी वरिष्ठ सुंदाबाई होती तेथे तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्याव्या व्यर्थची नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींशी बाळप्पा ते उठविले. तैपासून बाळप्पाशी त्रास देत अहिदर्शी गाराने सांगता समर्थांशी बाई ते शब्द ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्यांचे घरी येती तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयांशी द्रव्यांचे बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिराशी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्त समर्थांशी अर्पिले होते चंद्रहाराशी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीजिया मनात विचार येता त्वरित सुंदराबाईशी बोलता चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलती तो आहे चोळप्पाजवळी. ऐसे एकदा त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पाजवळ ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार. राणी साहेब मागती. चोळप्पा बोलले तयांशी हार नाही आम्हापाशी. बाळप्पा ठेवी तो तयासी तुम्ही मागून द्यावा की. ऐसे एकोणी उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळ येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणासी चंद्रहार परी चोळप्पाचे त्यावर सत्ता असे सर्वस्व. ऐसे एकूण बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जबाब दिघला. चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची एकूण कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईंने गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दूरी करावे. राणी मान तसे असो एके अवसरी काय झाले नवलपरी. बैसली समर्थांचे स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र तया वेळी पडले होते श्रीजवळी. तयांची करोनिया झोळी समर्थ करी घेतली. अल्लक शब्द उच्चारीला म्हणती भिक्षा या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थ काय असे उने. तेथे जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1-2 रुपये टाकीती. आणून न लागता एक क्षण 100वर गणिती झाली. झोळी चोळप्पाते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझे फिटले ऋण. स्वस्त आता असावे पाहून या द्रव्यांची. आनंद झाला तयांशी परी न आले मानसी. श्रीचरण अंतरले चोळप्पाशी दूर केले. बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले. चोळप्पा सेवा करीत आती. कोणे एक अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागावून दृष्टोंतरी तांडण करी बहुसाळ. ते कोणी बाळप्पाशी दुःख झाले मनासी. सोडून स्वामी चरणासी म्हणती जावे येथोनी. आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे येथोनी. याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय. समर्थ बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले. सेवेकऱ्यांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आप्पांना मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून.
तो त्याचं रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले. सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले. श्री स्वामी समर्थ त्या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शन येतात. हिशेब ठेवीत जपाचा काढून दिले बाळप्पासी. आनंद झाला बाईसी गर्व भरिती कोणासी. मानी नाशी जाहिले सुंदराबाईसी करावे दूर. समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविते. परी राणींची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती ध्येय काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. त्यांचे हुकुम झाला सत्वरी बाईसे दोरी करावे. परी राणीस भिवनी तैसेन केले तयांनी. समर्थ दर्शनासी एक दिनी कारभारी पातले. तयांचे बोलते समर्थ कैसा करिता कारभार ऐसे एकोनिया. उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करुनिया बाईसी. आणावे म्हणती सत्वर फौजदारासी समर्थ. काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईंच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे उपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी. आणती देव तुम्हासी पगार सरकारातून. बाळप्पा बोलले तयांसी द्रव्यांच्या नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मनासी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण. एका भक्तास सांगून करविले श्रींनी उद्यापान. हिशोब जपाचा घेतला बाळप्पानी चाकरी. एक तप सरासरी केली. उत्तम प्रकारे समर्थ ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसे सद्गुरुचरणी आसक्ती. तेने इत मोक्ष होती हाती. अन्य साधने व्यर्थची उगीच करीती दांभिक शक्ती. भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिनी तुझ्या पाया विष्णुशंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारान्मुत. नाना प्राकृत कथा संमत. सदा भक्त परिशोत त्रयोदशोऽध्याय गूढः. इति श्री स्वामी चरित्र सारान्मुते त्रयोदशोऽध्याय. श्री स्वामी चरण प्रमास्तु. शुभम भवतु. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ.